विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता जे मी तुम्हाला टार्गेट देणार आहे ना, ते तुम्हाला कंप्लीट करायचं आहे ॲट एनी कॉस्ट. ॲट एनी कॉस्ट लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो 7 मार्क फिक्स करायचेत आपल्याला. टॉपिकचं नाव आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. आता जर हा टॉपिक तुम्ही ऑलरेडी केलेला असेल, तर हा व्हिडिओ इमिडिएटली स्किप केला तरी काही हरकत नाही. पण या टॉपिकमध्ये करावं काय लागतंय? व्हायब्रेशन ऑफ द स्ट्रिंग. त्याच्यानंतर व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप. क्लोज ॲट वन एंड किंवा ओपन ॲट बोथ एंड्स म्हणूया आपण. ठीक आहे. क्लोज ॲट वन एंड किंवा ओपन ॲट बोथ एंड्स. तिथे तुम्हाला प्रूव्ह काय करावं लागतं, की शो दॅट ओन्ली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. ऑल इथं वरती ऑड बोललो बरं का मी. इथं ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट इफ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स म्हणूया आपण. जरा माझ्याकडून गडबडीत दाखवताना बरं का लक्षात घ्या. मग पाईप दोन्ही बाजूला ओपन असेल, तर ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट असतात. क्लोज्ड ॲट वन असेल, तर ऑड हार्मोनिक प्रेझेंट असतात बरं का. तसं व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग मध्ये पण आहे. ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट असतात. नंतर बीट फ्रिक्वेन्सी, नंतर फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह, नंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेशनरी वेव्ह एवढंच टॉपिक आहे. पण मी तुम्हाला सांगतो, सुरुवात कुठून करा मी तुम्हाला सांगतो. हे जे स्ट्रिंग आहेत ना, ह्याचे डेरिव्हेशन्स मी तुम्हाला बोललो ते करायचे आहेत. पण पहिल्यांदा करा लॉज. याच्यात 3 लॉ आहेत. लॉ ऑफ लेंथ आहे. ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल लेंथ आहे. लॉ ऑफ टेन्शन आहे, की ही फ्रिक्वेन्सी याला डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन आहे. लॉ ऑफ लिनियर मास डेन्सिटी आहे. 3 लॉ पुस्तकात दिलेत ते पहिल्यांदा करायचे बरं का. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो हे सगळं डेरिव्हेशन सगळं ठीक आहे. बीट वगैरे सगळं ठीक आहे. पण मेन डिस्टिंग्विशचे प्रश्न अगोदर करायचे. हार्मोनिक्स, ओव्हरटोन, फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन, प्रोग्रेसिव्ह वेव्ह, स्टेशनरी वेव्हज याच्या बाजूला मी लिहितोय की अगदी 100% वाटते की येणारच आहे. आलेलं पण आहे, येणारच आहे. पण डिस्टिंग्विश नाही येणार. एक्सप्लेन हार्मोनिक्स, एक्सप्लेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह सेपरेटली विचारतील. म्हणजे इथं 1, 2, 3, 4, 5, 6 प्रश्न आहेत. डिस्टिंग्विश मध्ये येतील किंवा सेपरेटली येतील हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह यातला सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे बरं का, की 2 Y1 Y2 घ्या. त्याचं रिझल्टंट घ्या. कॉमन वगैरे काढा. साइन सी प्लस साइन डी फॉर्म्युला यूज करा. सोपं आहे. बरं सुरुवात करूया इथून. व्हायब्रेशन ऑफ द स्ट्रिंग. लॉस करायचे आहेत तुम्हाला बरोबर आहे. पण स्ट्रिंगचं काय करायचंय? अरे सिंपल आहे रे. ही स्ट्रिंग आहे ना बरं का बाळांनो. ही स्ट्रिंग आहे. एक लूप तयार झालंय. एक लूप तयार झालंय. वायरची लेंथ Lच आहे. वायरची लेंथ L आहे, पण दॅट इक्वल्स टू लॅम्बडा बाय 2 आहे. आता हे लॅम्बडा बाय 2 कसं आलं मला सांगा? ही वेव्हलेंथ येणार आहे बाळांनो. ओके. मग या वेव्हलेंथ मध्ये 2 लूप दिसतात का रे तुम्हाला? मग 2 लूपची लेंथ जर लॅम्बडा असेल, तर अर्ध लूप किती येणार आहे? लॅम्बडा बाय 2. बरं, याला नोड म्हणायचं. याला अँटी नोड म्हणायचं. नोड आणि अँटी नोड मध्ये डिस्टन्स किती आहे? लॅम्बडा बाय 4. मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा एक लूप घ्या. त्याच्यानंतर तेवढीच 2 लूप घ्या. नंतर 3 लूप घ्या. पहिल्यांदा n ची व्हॅल्यू काढा, नंतर n1 काढा, नंतर n2 काढा. n ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट केली. ओके. n1 काढताना ती व्हॅल्यू 2n येणार आहे. n2 काढताना ती व्हॅल्यू 3n येणार आहे. तुम्हाला डेरिव्हेशन्स प्रॉपर करावे लागतील बरं का. मी डेरिव्हेशन शिकवत बसलो तर खूप वेळ जाईल की नाही सांगा बघू. मला या टॉपिक बद्दल ठीक आहे सर आम्ही काहीच केलेलं नाहीये. काय करू? सांगू का? लॉ करा, डेफिनेशन करा, डिस्टिंग्विश करा, कॅरेक्टरिस्टिक्स करा ना. तरी बास आहे लक्षात घ्या. तरी बास आहे. पण मी तुम्हाला सांगतो हा प्रश्न केलाच पाहिजे. हा पण मॅक्सिमम येतो लक्षात घ्या. आपण बघायचं का रे काय येतंय आणि काय नाही येत लक्षात घ्या. पण जर विचार केला ह्यातले कुठले डेरिव्हेशन्स आले, कुठले न्यूमेरिकल्स आले याच्यावर बेस तरी तुमच्या लक्षात येईल की ह्याच्या हे सोडून काहीच येत नाहीये. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. पहिला जो प्रश्न दिसतोय तो आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि स्टेशनरी वेव्ह मधला डिफरन्स. प्रोग्रेसिव्ह वेव्ह, स्टेशनरी वेव्ह मधला डिफरन्स. ओके. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे लॉ ऑफ लेंथ दिलेलाच आहे. तिसरा प्रश्न फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन दिलेलाच आहे. चौथा प्रश्न कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह दिलेलाच आहे. पाचवा प्रश्न हार्मोनिक्स ओव्हरटोन 2 वेळा रिपीट झालाय. सहावा प्रश्न पाईप क्लोज्ड ॲट वन एंड ओन्ली ऑड हार्मोनिक्स. त्याच्यानंतरचा प्रश्न मी तुम्हाला सांगतो पाईप के एंड करेक्शन. एंड करेक्शनचा फॉर्म्युला विचारलाय. एंड करेक्शनचा फॉर्म्युला 0.3D. कसं असतं माहितीये का? जिथं क्लोज आहे तिथं नोड तयार होतो. ओपनच्या ठिकाणी अँटी नोड तयार होतो. पण हा अँटी नोड स्लाइटली बाहेर तयार होतो. तीच असते एंड करेक्शन आणि त्याचा व्हॅल्यू असते 0.3D. 0.3D एंड करेक्शन पुस्तकात दिलंय. एंड करेक्शनचा फॉर्म्युला तयार केलाय. त्याच्यानंतर ऑल हार्मोनिक्स आर स्ट्रिंगचं विचारलंय. त्याच्यानंतरचा प्रश्न फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. त्याच्यानंतर बीट फ्रिक्वेन्सी ते सोपंच आहे बाळांनो. तुम्ही बीट फ्रिक्वेन्सी सह्याद्री ट्युटोरियल्स टाका. जुना का व्हिडिओ असते ना बघा. सीईटीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी एक्सप्लेनेशन दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर न्यूमेरिकल्स आहेत.
आता मी तुम्हाला सांगतो तुमच्याकडे न्यूमेरिकल बॅच आहेच. ओके. तुमच्याकडे न्यूमेरिकल बॅच आहे बाळांनो. त्या न्यूमेरिकल बॅचवरचे पहिले 2-3 व्हिडिओ मी फ्री करून ठेवतो तुमच्यासाठी. स्टेशनरी हा टॉपिक बघा. तुम्हाला सांगू का ती बॅच तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. पुढच्या 2 दिवसात पण तुम्ही ते करू शकताय. सीईटीला उपयोगी पडणार आहे लक्षात घ्या. मग पहिले 2 व्हिडिओ मी तुमच्यासाठी देतोय. मग आता मला सांगा या टॉपिकमध्ये काही राहिलंच नाही ना. काय करायचंय? हे मी दिलेले प्रश्न करा. वायलन जावा तेच प्रश्न भेटतील, पण न्यूमेरिकल केल्याशिवाय होणार नाही. तुम्हाला न्यूमेरिकल्स करावे लागतील. मग आता मी न्यूमेरिकल जे घेतलेत ना, सिंपल असतं तुम्हाला सांगतो. बघा नीट लक्ष द्या. लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू दिले 81 सेंटीमीटर आणि लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू दिले 82.5 सेंटीमीटर. मग लॅम्बडा 1 आणि लॅम्बडा 2 मध्ये लॅम्बडा 2 मोठा आहे म्हणजे याचा अर्थ N1 मोठा असणार आहे. आणि N आणि लॅम्बडा इन्व्हर्सली असतात. N आणि लेंथ इन्व्हर्सली असतात. त्यामुळं लॅम्बडा 1 लहान तर N1 मोठा येणार. बीटचा अर्थ काय? डिफरन्स इन फ्रिक्वेन्सी. किती बीट्स दिलेत सांगा? 8 बीट्स पर सेकंड म्हणलंय बरं का. ओके म्हणून 8 घेतलं. आता मला सांगा N1 - N2 तुम्हाला 8 मिळाले. ओके. आता तुम्हाला लॅम्बडा दिलंय, कॅल्क्युलेट स्पीड ऑफ द साउंड विचारलंय. बरोबर आहे. तुम्हाला माहित आहे N1 चा V इक्वॉल्स टू N लॅम्बडा बेसिक फॉर्म्युला माहित आहे ना रे? मग N1 इक्वॉल्स टू काय येणार? V अपॉन लॅम्बडा 1. ओके. N2 हे काय येणार? V अपॉन लॅम्बडा 2. मोठं कोण आहे? N1 - N2. टाका की व्हॅल्यू V अपॉन लॅम्बडा 1 मायनस V अपॉन लॅम्बडा 2 दॅट इक्वल्स टू 8. V कॉमन काढा आणि सॉल्व्ह करा. आन्सर मिळालं बाळांनो. असेच सोपे प्रश्न आहेत. पुस्तकातले ॲज इट इज येत आहेत. निदान सॉल्व्ड प्रॉब्लेम तरी करा रे बाळांनो. मी आपल्या त्या न्यूमेरिकल बॅचमध्ये सॉल्व्ड ॲज वेल ॲज एक्सरसाइज मधले पण घेतलेत क्वेश्चन याच्या बाहेरचं काही नाही आलं. विथ प्रूफ आपण दाखवलं लक्षात घ्या. मग आता तुम्हाला ना काय करायचंय? तर तुम्हाला ना क्लिअरली सांगतो, की पेपर प्रश्न ऑब्व्हियसली हा 7 मार्काचा प्रश्न आहे लक्षात घ्या, की हा 7 मार्काचा टॉपिक आहे असं म्हणायचं होतं मला. माझ्यात पण थोडीशी एक्साइटमेंट होते म्हणूया आपण. पण ठरलंय काय, की तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना, हे कंप्लीट केल्याशिवाय झोपायचं नाहीये. हे कंप्लीट केल्याशिवाय झोपायचं नाहीये. काय होतंय माहितीये का, की YouTubeवर जेव्हा मी सर्च करायला जातोय की नाही, YouTubeवर म्हणूया आपण. तुम्हाला फक्त काय करायचंय, की YouTubeवर सह्याद्री ट्युटोरियल सर्च करा आणि बीट फ्रिक्वेन्सी टाका. व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग टाका म्हणूया आपण. मी टाकतो इथं बीट. B-E-A-T बीट फ्रिक्वेन्सी. ओके. F-R-E-Q-U-E-N-C-Y आणि पुढे आपल्या चॅनलचं नाव सह्याद्री ट्युटोरियल्स. मी तुम्हाला सांगतो जुने व्हिडिओ दिसतील बरं का. जुने व्हिडिओ दिसतील बीट फ्रिक्वेन्सीचे. आहे का? बीट, बोर्ड एक्झाम, बीटचा प्रश्न. अरे याचं एक्सप्लेनेशन असणार आहे 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे. करा ना मग चला. करा. कसली वाट बघताय? बीट बघा. स्ट्रिंग पण आहे. न्यूमेरिकल्स घेत नाही त्यात लक्षात घ्या. तुम्हाला ठीक आहे बॅचमध्ये नाही पर्चेस करायला जमत काही हरकत नाही. YouTubeवर बघा. पण बॅच ही सीईटीसाठी उपयोगी नक्की पडणार आहे. प्रमोशन नाहीये करत. तुमच्यासाठी सांगतोय लक्षात घ्या. हे करणं गरजेचं आहे. कारण तुमचा प्रश्न होता ना, सर फक्त थिअरी केलं तर चालेल का? तर फक्त थिअरी केली तर चालणार नाही. थोडी न्यूमेरिकल्स करावे लागतात. सीईटीला कसं करायचंय ना, चला म्हणा, टाइप करा, की सर चॅलेंज एक्सेप्टेड हे कंप्लीट केल्याशिवाय झोपणार नाही. बरं अजून सांगतो टार्गेट देणार आहे तुम्हाला. अजून टार्गेट आहे. काय सांगतो? हा जो टॉपिक करायचा आहे. प्लस आज दिवसभर जे केलं त्याची थोडीशी रिव्हिजन करा. कुठले टॉपिकातले प्रश्न करा जे तुम्हाला टफ गेले होते. अशा प्रश्नांची थोडीशी रिव्हिजन करा. सकाळी पहाटे उठून पण तेच करा. मी नेक्स्ट टार्गेट तुम्हाला देणार आहे लक्षात घ्या. एक्स्ट्राऑर्डिनरी असणार आहे. 14 तारखेला दुपारनंतर मला 2-2 मार्काचे सोपे न्यूमेरिकल्स घ्यायचे तुमच्यासाठी. पण मी कसे घेणार तुम्हाला सांगू का आत्ताच? एखादी डेफिनेशनची परीक्षेला येते की नाही? एखादा डेफिनेशन बोलतोय मी. एखादा लॉ म्हणूया आपण. ह्याच्यावर बेस्ड न्यूमेरिकलची मी प्रॅक्टिस थोडी करून घेणारच आहे, की जेणेकरून तुम्हाला ते येईल बाळांनो येईल आणि मार्क वाढतील. मग हे कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.